देशाचे तुकडे होण्याचे स्वप्न आणि ज्या तुकडे गँगचं समर्थन इंडिया आघाडीने केलं होतं त्या इंडिया आघाडीचे तुकडे आज बघायला मिळाले। आज दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते, परंतु या इंडिया आघाडीमध्ये ना आम आदमी पार्टी सहभागी होते, ना DMK सहभागी होते, ना उद्धवजी ठाकरे प्रत्यक्षपणे सहभागी होत आहेत। ज्या इंडिया आघाडीने तुकडे तुकडे गँगचं समर्थन केलं होतं आणि देशाचे तुकडे होतील हे स्वप्न बघितलं होतं, त्या इंडिया आघाडीचे तुकडे होताना आज दिल्लीमध्ये बघायला मिळतंय। आणि आज आपण बघतो की दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सर्व विरोधकांना एकजूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु हे पूर्णपणे त्यामध्ये अपयशी झाले। आम आदमी पार्टीचं वेगळ्या दिशेने तोंड आहे, TMCचं वेगळ्या दिशेने तोंड आहे, DMK तर यांच्यामध्ये सहभागी देखील होत नाही आहे। उद्धवजी ठाकरे मुंबईमध्ये बसून या बैठकीला जाण्याचं सांगतायत, त्यामुळं इंडिया आघाडी ही पूर्णपणे सपसेल अपयशी झाली आहे। हे या निमित्ताने पुन्हा एकदा सपाट्यावर आले। या बैठकीचा अजेंडा हे सरकार हटवणे आहे, हे सरकार हातांची हेराफेरी करून सत्तेवर आले असं संजय राऊत। सरकार हटवण्याचं हे इंडिया आघाडीच्या किंवा संजय राऊतांच्या हातामध्ये नाही आहे। हे सरकार 140 कोटी जनतेच्या आशीर्वादानं आलेले आहे। या सरकारकडे स्पष्टपणे बहुमत आहे। संजय राऊत आणि राहुल गांधींनी कितीही स्वप्न बघितलं की मोदीजींचं सरकार बाजूला करू, परंतु संजय राऊत हे स्वप्न तुमचं कधीही पूर्ण होणार नाही। या देशातील जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत आणि मुळामध्ये संजय राऊत, उद्धवजी ठाकरे ही या बैठकीला का जात नाहीत? संजय राऊतांची इच्छा होती या बैठकीला जायची। संजय राऊतांना असं वाटलं होतं की उद्धवजी ठाकरे या बैठकीसाठी आपल्याला दिल्लीला पाठवतील, परंतु उद्धवजी ठाकरे यांनी जाणीवपूर्वक संजय राऊत यांना या बैठकीला पाठवलं नाही। एवढंच नाही तर आदित्य ठाकरे यांना देखील पाठवण्याची तयारी उद्धवजी ठाकरे यांनी दाखवली नाही। त्यामुळे फक्त दिखाव्यासाठी उबाटा गट हा इंडिया आघाडीचा घटक असल्याचं दाखवतो। प्रत्यक्ष दिल्लीमध्ये बैठकीला जाण्याचं उद्धवजी ठाकरे यांनी टाळलं, आदित्य ठाकरे यांनी टाळलं। संजय राऊतांची इच्छा असून देखील संजय राऊतांना या बैठकीपासून दूर ठेवण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे। 2024 मध्ये इंडिया आघाडीने आपला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करायला हवा होता, तर तो 2029 मध्ये जाहीर करतील असे आम्हाला वाटतं असं संजय राऊत। संजय राऊतांना इतकंच सांगायचं की पंतप्रधानांचा चेहरा कोणीही घोषित करा, तुमच्याकडे ना पंतप्रधानांचा चेहरा आहे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या 24च्या विधानसभा निवडणुका लढण्याची त्यांची इच्छा होती, परंतु काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल हे त्याला तयार झालेली नाही। आता कदाचित संजय राऊतांना असं वाटतंय की राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करावं, परंतु राहुल गांधी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित केला तर इंडिया आघाडीचे उरले सुरले घटक पक्ष देखील पळून जातील, इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार नाहीत। एका बाजूला संजय राऊतांची इच्छा आहे की राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावेत आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे की उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा थेट सामना आहे। संजय राऊतांची इच्छा आहे राहुल गांधींच्या बाजूनं आणि आदित्य ठाकरेंची इच्छा आहे उद्धवजी ठाकरेंच्या बाजूने। आता हे बघायला पाहिजे की आदित्य ठाकरे यशस्वी होतात का संजय राऊत यशस्वी होतात, कारण संजय राऊतांनी राहुल गांधीकडनं सुपारी घेतली आहे की मी तुम्हाला पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आणतो, त्या बदल्यामध्ये तुम्ही मला राज्यसभेची उमेदवारी द्या। आता आदित्य ठाकरे याच्यामध्ये सक्सेस होतात का संजय राऊत हे काळ ठरवेल। येणाऱ्या काळात भाजपसोबतचे अनेक पक्ष बाहेर येतील, जसं जगजीवन राम काँग्रेसमधून बाहेर आले, अनेक जगजीवन बाहेर पडले होते, तसे येणाऱ्या काळात भाजपसोबत अनेक पक्ष। संजय राऊत, तुमच्या इंडिया आघाडीमध्ये ना राम आहे ना जगजीवन राम आहे। ज्या इंडिया आघाड्यांनी रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, ज्या इंडिया आघाडीने रामसेतूवर पुरावे मागितले होते, राम इथेच जन्मला का म्हणून यांनी कोर्टामध्ये पुरावे मागणारे यांनी रामाबद्दल किंवा जगजीवन रामाबद्दल बोलू नये। तुम्हाला तुमचं अस्तित्व
टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं हे महाराष्ट्र बघतोय, हे देश बघतोय. तुमच्या इंडिया आघाडीमध्ये राम उरलेला नाही आणि ज्याच्यामध्ये राम नसतो त्याचं काही खरं नसतं हे आपण अनेक वेळेला बघितलेलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची कितीही मोठ बांधण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी केला तरी ती यशस्वी होणार नाही. उलट इंडिया आघाडीचे अनेक घटक पक्ष हे राहुल गांधींना सोडून जाणार आहेत. राहुल गांधींचं नेतृत्व शरद पवारांना देखील मान्य नाही. शरद पवार साहेबांनी तर थेटपणे राहुल गांधींच्या सातत्यपणावर, राहुल गांधी हे यांच्याकडे कंटिन्युटी नसते, सातत्य नसतं हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. राहुल गांधींचं नेतृत्व हे अपयशी आहे हे अनेक नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी देखील कबूल केलेलं आहे. त्यामुळं जगजीवन राम जसे काँग्रेसमधनं बाहेर पडले होते तसे इंडिया आघाडीमधनं अनेक घटक पक्ष बाहेर पडतील. फक्त संजय राऊत तिथं गुलामी करण्यासाठी शिल्लक राहतील. इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी राज ठाकरेंसोबत प्रमुख नेते चर्चा करणार आहे असं संजय राऊत यांनी. मुळामध्ये जेव्हा महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा देखील संजय राऊतांनी अनेक प्रयत्न केले की सन्माननीय राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये यावेत, परंतु राज ठाकरे कधीही राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये एकत्र येणार नाहीत. राहुल गांधींनी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आणि राज ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सच्चे भक्त आहेत. ते तुमच्यासारखं नौटंकी करत नाहीत. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला आहे, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला आहे, त्या राहुल गांधीसोबत राज ठाकरे स्वप्नामध्ये देखील जाणार नाहीत. हे उद्धवजी ठाकरेंनी लक्षात द्यावं, हे संजय राऊतांनी देखील लक्षात घ्यावं. तुम्ही फक्त आणि फक्त खुर्चीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला आणि तुम्ही राहुल गांधींची, सोनिया गांधींची गुलामी करण्याची मानसिक तयारी केली, परंतु राज ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जाणार नाही असा महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास आहे. भुजबळ एवढे ज्येष्ठ नेते आहेत तरी देखील त्यांच्या अटी मान्य झाल्या नाहीत असा प्रश्न संजय राऊत. संजय राऊत सांगतात की छगन भुजबळांना राज्यसभा का मिळाली नाही. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणाला राज्यसभा घ्यायची याचा निर्णय सुनेत्राताई पवार घेतात, परंतु संजय राऊत येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये जेव्हा राज्यसभेची निवडणूक येईल तेव्हा हाच प्रश्न तुमच्या बाबतीत देखील विचारला जाणार आहे. कारण राज्यसभेची निवडणूक आणि राज्यसभेची उमेदवारी याच्यात संजय राऊतांना संधी मिळणार नाही. उबाटा गटाकडे आता तेवढी मतं शिल्लक नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे संजय राऊत यांना राज्यसभेत पाठवणार नाहीत. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी 9 वाजता भोंगा चालवून महाराष्ट्रामध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतायत. त्याची बक्षिशी म्हणून तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देखील उद्धवजी ठाकरेकडनं मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला राहुल गांधींची गुलामी करावी लागणार आहे, राहुल गांधींची चाकरी करणार लागणार आहे. राहुल गांधींनी राज्यसभेचा तुकडा फेकला तरच तुम्हाला खासदारकी मिळणार आहे. हे एकदा संजय राऊतांनी ध्यानात ठेवावं. 2019 साली उद्धवजींसोबत दगाफटका झाला असं बच्चू कडू यांनी म्हटलं. बच्चू कडू आता नव्यानं शिवसेनेमध्ये आलेत. नवीन शिवसेनेमध्ये आल्यामुळं त्यांना प्रसिद्धीसाठी अशी वायफळ बडबड रोज करावी लागते. बच्चू कडूंना इतकंच सांगायचं आहे की एखादं वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी एकनाथजी शिंदेंना जाऊन विचारलं पाहिजे. 2019 साली उद्धवजी ठाकरे यांनी युतीमध्ये निवडणूक लढली आणि फक्त मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि काँग्रेससोबत जाऊन तुम्ही बसलात. आणि हे जाहीरपणे एकनाथजी शिंदे यांनी देखील भाषणामध्ये सांगितलंय. आणि आज तुम्ही म्हणतायत की 2019ला भारतीय जनता पार्टीने उद्धवजी ठाकरेंसोबत दगाफटका केला. एकदा एकनाथजी शिंदे यांना जाऊन विचारा की खरंच दगाफटका केला होता का. एकनाथजी शिंदे यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलंय की उद्धवजी ठाकरे यांनी देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. बच्चू कडूंना एवढंच सांगायचं आहे, तुम्ही नवीन शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. याच्या आधी तुमची स्वतंत्र प्रहार संघटना होती, त्यावेळेला तुम्ही काहीही बडबड केली तर चालायची. आता एकदा एकनाथजी शिंदेंना अशी वक्तव्य करण्यापूर्वी विचारा, त्यांची परवानगी घ्या. नाहीतर मालकाने नोकरी दिली, मालकाने संधी दिली म्हणून काहीही बडबड करणं हे बच्चू कडूंना शोभत नाही.
एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. नागपुरात भाजपाकडून काँग्रेस मतदारांना 10 लाखाची ऑफर आहे असा आरोप अतुल लोंढे यांचा. अतुल लोंढेजी, तुम्हाला तुमचे लोक टिकवता येत नाहीत. भारतीय जनता पार्टीकडे पुरेसं संख्याबळ नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहे. कुणालाही पैसे देण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी आणि महायुती स्वतःच्या जीवावर आमचा उमेदवार निवडून आणू शकते. उलट अतुल लोंढे यांच्या आरोगन्सला कंटाळून, अतुल लोंढे हे कसे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि कसा उद्धटपणा करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं अतुलजी लोंढे तुमच्यासोबत तुमचे नगरसेवक देखील टिकणार नाहीत, कारण काँग्रेससोबत कुणीही यायला तयार नाही. त्यामुळं अतुल लोंढे यांनी आपल्या पक्षाची चिंता करावी. भारतीय जनता पार्टी अतिशय सक्षमपणे महायुती म्हणून नागपूरची जागा जिंकणार आहे. अतुल लोंढे, तुम्हाला तुमचे नगरसेवक टिकवता येतात का त्याचा विचार करा. कुणालाही पैशाची देवाणघेवाण करण्याची गरज नाही, कुणालाही आमिष दाखवायचं गरज नाही. उलट कुठलंही आमिष नसताना तुमचा पराभव होणार आहे, हे अतुल लोंढे यांनी एकदा लक्षात ठेवावं. खूप पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्या बैठकीला सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहे. मात्र इतर पक्षांनी कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये अशा पद्धतीची त्यांनी सूचना इंडिया आघाडी घटक पक्षांनी दिली. नेमकं याच्यातनं काय त्यांना ही वारंवार सूचना देण्याची वेळ काय येते, कारण राहुल गांधींचं नेतृत्व इंडिया आघाडीमधल्या अनेकांना मान्य नाही. राहुल गांधी आजपर्यंत 99 निवडणुका पराभूत झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सेंचुरी मारणार आहेत. या देशामध्ये नाही तर जगामध्ये एकमेव नेता आहे जो पराभवाची सेंचुरी मारतोय. आणि राहुल गांधींचा उद्धटपणा, राहुल गांधींचा अहंकार हा देशातल्या लोकांनी बघितला आहे. परदेशामध्ये जायचं, भारताची बदनामी करायची, इथल्या तरुणाईची बदनामी करायची, आलू से सोना निकालेंगे अशा पद्धतीची वायफळ बडबड करायची ही राहुल गांधींची सवय आहे. त्यामुळे पवार साहेबांना समोर येऊन सांगावं लागतं की राहुल गांधींचं नेतृत्वाच्यावर जरा जास्त प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका. ही वेळ इंडिया आघाडीवर आली आहे. पण एक लक्षात घ्या, या देशातली जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये समाधानी आहे, आनंदी आहे. या जगभरामध्ये अनेक देशामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, परंतु भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे ते भाव नियंत्रणात ठेवले, याची जाणीव प्रत्येक भारतीयाला आहे. त्यामुळे आज देखील या संकटाच्या काळामध्ये या देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम इथल्या भारतीय जनतेनं केलं आहे. त्यामुळे असे कितीही लोक एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.